हाय नमस्कार. कोकणातले काजू आता मार्चमध्ये होळीच्या टायमात आपल्याला ओले काजूगर बघायला मिळतात कोकणाकडे. आणि ते हे असे ओले असतात. ते थोडेसे मी एक ऊन दिला अंगणामध्ये. आता ते आपण नाही दिलात, गावी नसाल, द्यायला नाही मिळालं, ओले ओले घेऊन आलं तर ते फ्रीझरमध्ये ठेवायचे. पण आपण एखादा ऊन दिला, थोडेसे घरी पण आणून थोडेसे हलक्यासे गॅलरीत उन्हात ठेवले आणि मग नंतर ते कागदात किंवा कागदाच्या पिशवीमध्ये आपण ते रॅप करून ठेवून द्यायचे फ्रीझरमध्ये. छान राहतात, अगदी वर्षभर त्यांना काहीही होत नाही. तर ते काजूगर मी येताना आणले. त्याची भाजी बघूया. आणि आपली पालखी शिलवणे म्हणतात, म्हणजे आपला देव निघाला आहे आणि सगळीकडे अगदी सगळ्यांच्या घरी जाऊन येऊन आता देवळात जाऊन बसणार आहे. पुन्हा आपल्याला वर्षभर तिथे त्याला भेटता येईल असं आपले देव देवळात जाणार आहेत. त्याला आम्ही पालखी शिलवणे म्हणतो. तेही बघा तुम्ही. आता हे काजूचे घर मी थोडेसे उन्हात सुकवले होते म्हणून गरम पाण्यात घातले होते. आता गरम पाण्यात घातल्यानंतर ते पुन्हा नरम झाले, तेव्हा असे सोलून काढायचे आणि त्यांची छान अशी भाजी बनवायची. आता मी हे ना कोलंबीत टाकते. बटाटा काजू असंही बनवलं तरी चालेल, मटर काजू बनवलं तरी चालेल, काजू पनीर बनवलं तरी चालेल. मी आता कोलंबीत बनवते. कोलंबीत आणि या मसाल्यामध्ये थोडं धणा जिरा पावडर, तिखट, हळद सगळं घालून एकदा फिरवून घ्यायचं, फक्त एकदा, म्हणजे मिक्स करून घ्यायचं. आणि मग तेलात घालायला चांगलं होईल, कारण मग करपणार नाहीत मसाले. एखादा बटाटा हवा आहे तर घ्या, ऑप्शनला आहे. आता ही कोलंबी स्वच्छ करून त्याला मीठ मसाला लावून ठेवलेला आहे. शिवाय आता मसाला बघा, खोबरं, कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो. त्याच्यात आलं लसूण तयार असेल तर नका घेऊ आणि नसेल तर घ्या. असा आपला हा मसाला आहे, साधा सोपा आणि पटकन होणारा. नाही तर आपला कोकणी मसाला असला बस, काही हरकत नाही. मग आता या कोलंबीला सगळं लावून घेतले. आता तेल ठेवायचं तापत, तेलामध्ये मेथी घालायची. कुठल्याही मच्छीच्या कालवणाला ना मेथी फोडणीला, मेथी आणि कढीपत्ता फोडणीला खरंच खूप महत्त्वाचं आहे. घ्याच तुम्ही, पौष्टिक आहे, सगळं काय आहेच आणि चवही आहे. तर आपण तेल थोडं तापलं नव्हतं, थोडा वेळ जाईल आपल्याला. थोडं तापल्यानंतरच मेथी घाला. मी बोलण्यामध्ये घाई केली. आता मेथी घेतली, कढीपत्ता घातला आणि तुम्हाला मसाला म्हटलं, कांदा टोमॅटो, त्याच्यामध्ये सगळे मसाले घातले मी. त्या धणा जिरा पावडर, गरम मसाला, हळद आणि तिखट, ते आपण वरती त्या मसाल्यावरती घ्यायचं आणि एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं, म्हणजे आपल्याला वरून टाकून मसाला आपला असा करपणार नाही, मसाल्यातच फ्राय होईल. असं आपलं सगळं टाकलेलं आहे याच्यात आणि तेलामध्ये आपल्याला हा मसाला फ्राय करायचा आहे. आत्ता ह्या टायमात ओल्या काजूंची भाजी, आहा हा, कोकणात अगदी म्हणजे सर्रास सगळ्यांकडे जवळजवळ ह्या भाज्या होतात. आणि आता सगळे मुंबईकर थोड्याशा सुकवतात आणि बिया घेऊन येतात मुंबईला. मग केव्हाही कोणी पाहुणं आलं म्हणा, कोणी किंवा आपल्याला सणावाराचं वाटलं, पडवाला हे आलं, केली मस्तपैकी. कोलंबी आली, सुकट आली, त्याच्यामध्ये मस्त टाकले की छान. आता आपण आलं लसूण घातलं, मी वरून घातलं, तुम्ही वाटणात घेतलं तरी हरकत नाही आणि तुमच्याकडे तयार असेल तर वरून घाला. असं आपलं छान मस्त मसाला तेवढा फ्राय करून घ्या, कारण तो कच्चा असतो ना, फ्राय केल्यात तर चांगली चव येईल. आता आपला मसाला फ्राय झाला आहे. त्याच्यामध्ये एक मी बटाटा घातला आहे, तुम्हाला हवा तर घाला, नाही घातलं तरी चालेल. कोलंबी, काजू, बटाटा इतकं छान लागतं, तुम्ही करून बघा. छान आता परतवून घ्यायचं मसाल्यामध्ये. आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं. असं मस्त आपली काजूची भाजी झालेली आहे, काजूगरांची ओल्या काजूची भाजी. असं छान तेलावरती परतून घ्यायचं.
आणि आता पाणी घालायचं, थोडं थोडं पाणी, पण हे थोडं पातळच ठेवा. अगदी असं काही घट्ट वगैरे करून खायचे. घट्ट करायचं असेल तर थोडं कांद्यात वगैरे करा, तेही चांगलं लागतं. पण कांद्यात केलं नव्हतं, कांदा टॅमॅटो बस आणि मग ते टाकलं नाही, तर थोडं खोबरं बारीक करून, आलं लसूण आणि खोबरं हे जरुरीचं आहे त्याच्यात टाकणं बारीक करून, जर तुम्हाला कांद्यात घालायचे असेल तर. बाकी आपलं हे असं मस्त कालवण झालेलं आहे, कोलंबी काजूचं कालवण. खूप छान वाटते. कशी वाटते भाजी सांगा. तुमच्याकडे कोकणात काजूगरची भाजी कशी करतात कमेंट करा. आता ह्यातलं आपण छान, आपल्याला किती पाणी हवं आहे तेवढं घालायचं आणि बटाटा शिजला की उतरायचं. मिठाचं प्रमाण बघायचं किती आहे. अशी आपली ही काजूगरीची भाजी. आणि आता आपल्याला बघायचं आहे पालखी शिलवणे, म्हणजे आपले देवळात नेणे. देव निघाले देवळातून. तुम्ही बघितली असाल व्हिडिओ. आता देव पुन्हा आपल्या जागेवर जाणार आहेत. आता तुम्ही याल तेव्हा तुम्ही देवळात त्यांना भेटायला जायचं. वर्षभर तुम्ही भेटायला जाणार आणि वर्षातून एकदा ते आपल्याला भेटायला येतात. हा सगळा कोकणीकरांनी आनंदाचा सोहळा साजरा केला आहे. आपली काजूची भाजी झालेली आहे. मस्तपैकी गरम गरम भाकरी घ्या, भात घ्या, चपाती घ्या आणि त्यासोबत खा. ओल्या काजूचा आनंद घ्या. अशी आपली भाजी. आता कसं मानाच्या घरातून पालखी निघणार, म्हणजे तुम्हाला मी दाखवलं. मी नेहमी सांगते की माझ्या आधीच्या व्हिडिओ बघा तुम्ही. पालखी आणि शिमगा होळी, कोकणातली होळी शिमगा, याच्यावरती मी बऱ्याच व्हिडिओ केल्या, 4-5. मी तुम्हाला इथून मुंबईतून कोकणापर्यंत निघाल्यापासून पालखी निघाल्यापासून सगळे व्हिडिओ केले. मी लिंक देते, त्या सगळ्या लाईनशीट बघा. आणि आता आपली पालखी निघाली. मानाच्या घरातून वाजत गाजत पालखी निघते. अगदी रस्त्यात जिथे जिथे घरं लागतात तिथे तिथे तिची आरती होते. आरती करत समाधानच होत नाही. देवाला कितीही पाया पडलं, जेव्हा समोरून पालखी जाते ना, तेव्हा अरे बापरे, एवढं असं वेगळंच वाटतं अक्षरशः. आणि अशी आरती करत करत देवळाच्या इथे आपली पालखी आलेली आहे. देवाला निरोप देताना गावकऱ्यांनाही खूप असं मन भरून येते की इतक्या दिवस सगळा उत्साह होता, मुंबईकर होते, गाव भरलेलं होतं, सारखं वाजंत्रीचा आवाज कानात अजूनही म्हणजे चालूच आहे. आणि आता आपली पालखी बसणार आहे तिच्या आसनावरती. त्यामुळे थोडा अगदी म्हणजे भरल्या अंतःकरणाने देवाला निरोप देत आहे. आता देव दह्या दुधाने धुवून पाण्याने पुसून पासून आपल्या पेटीत जातील आपले नेहमीचे देव. सगळ्या व्हिडिओ बघायचे असतील तर मी खाली लिंक देते, ते बघा. असा आपला विधिवत देव जाग्यावर बसलेला आहे, देवळात बसलेला आहे. व्हिडिओ बघा, लाईक करा. असा आपले गावचा कोकणातला शिमगा झालेला आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.